अनिका ही मोठमोठ्याने ओरडत असते, रडत असते. कारण की तिचं ऋषीवर फार प्रेम असतं. अनिका म्हणते, "माझा ऋषी कुठे गेला आहे? माझ्या ऋषीला शोधून आणा, नाहीतर मी कोणालाही सोडणार नाही." आणि मग ती मोठमोठ्याने रडते. कामिनी म्हणते, "शांत हो, शांत हो. तुझा ऋषी कुठेही जाणार नाही. गेला तरी त्याला मी पकडून घेऊन येईल." ऋषी हा मोटरसायकल घेऊन कमळीच्या गावी कमळीला भेटण्यासाठी गेलेला असतो. आणि मग कमळी ही पोलीस स्टेशनला जाते. तिथे गेल्यानंतर पोलिसांना सांगते, की "तुम्हाला कोणते पुरावे भेटले ते मला प्लीज दाखवा." पोलीस पुरावे दाखवतात आणि मग पुरावे बघून कमळीला मोठा धक्का बसतो. ती म्हणते, "हे तर माझ्या आईचे पुरावे आहेत." ऋषीसुद्धा तिच्यासोबत असतो. आता कमळीला ते बघून फारच धक्का बसतो. कमळी रडायला लागते. ती सांगते पोलीस साहेबांना, "सांगा माझी आई कुठे आहे?" तेव्हा पोलीस सांगतात, की "तुझी आईला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. तू त्या ठिकाणी जा आणि तिची भेट घे. आता तिची तब्येत ठीक आहे." आणि इकडे बंड्याचा सुद्धा फोन येतो. बंड्या म्हणतो, "आई भेटली का तुला?" तेव्हा कमळी म्हणते, "हो, हॉस्पिटलमध्ये आहे." कामिनी काय करते, की राजन हा गावी गेलेला असतो. म्हणून ती त्यांच्या माणसांना सांगते, की राजनवर लक्ष ठेवा आणि आणि राजनवर लक्ष ठेवता तुम्ही कमळीवर सुद्धा लक्ष ठेवा. आणि कमळी ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे. समोर सिस्टर आहे. सिस्टरला ती विचारते, "त्या ठिकाणी जी बाई ॲडमिट आहे ती कोण आहे? प्लीज मला त्या ठिकाणी तिला भेटायचे आहे." आणि मग हा भाग इथेच संपतो. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक सो मच.